नमस्कार मंडळी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार यासाठी जी काही समिती असेल ती समिती सुद्धा गठीत झालेली आहे आणि जे काही काम असेल म्हणजेच शेतकऱ्यांची माहिती असेल या समितीच्या माध्यमातून काम सुद्धा अंतिम टप्प्यात आलेले आहे. जी काही यादी असेल ती त्या पोर्टलवरती अपलोड सुद्धा झालेली आहे. परंतु आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असताना नेमकं कोणतं शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार, म्हणजेच काय तर ट्रॅक्टरचं कर्ज माफ केलं जाणार का, पुनर्गठन असेल तर ते कर्ज माफ केलं जाणार का, पीक कर्ज असेल तर ते कर्ज माफ केलं जाणार आहे का, त्याचबरोबर तुमच्या दुधाळ म्हशी असतील त्याचं माफ केलं जाणार का, आणि त्याचबरोबर तुम्ही जर विहिरीचं कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज माफ होणार का, नेमकं कर्ज माफ कोणत्या शेतकऱ्यांचं केलं जाणार आणि त्याचबरोबर कोणतं कर्ज घेतलेलं माफ केलं जाणार यासाठी आपण कागदपत्राची सुद्धा माहिती घेतली होती. कागदपत्र देत असताना काय काळजी घ्यायची आहे याची सुद्धा माहिती आपण एकदा रिपीट करणार आहोत. संपूर्ण माहिती बघण्यासाठी किंवा पाहण्यासाठी नक्की चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. एक घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑल करा. म्हणजे काय होईल, एखादा नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर, नवीन माहिती टाकल्यानंतर लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि नंतर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल. तर मंडळी, आज आपण महत्वाच्या विषयावरती चर्चा करत आहोत, म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी. एकंदरीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि निश्चितच मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. यासाठी जे काही समिती असेल त्या समितीला सुद्धा कामासाठी लावलेले आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कागदपत्र जमा करण्याचं काम सुरू झालेले आहे. आता जे काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असतील त्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कागदपत्र जमा करण्याचं काम सुरू झालं होतं. म्हणजेच काय तर 7/12 होल्डिंग, त्याचबरोबर तुमचं फार्मर आयडी, बँकेचं पासबुक, बँकेचं कर्जाचं पासबुक, अशा पद्धतीचे कागदपत्र हे समितीच्या माध्यमातून, बँकेच्या माध्यमातून घेतले जात आहेत. आणि बँकेच्या माध्यमातून घेतलेला डाटा हा राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे ट्रान्सफर केला जाणार आहे. आणि त्याचबरोबर जी काही समिती असेल त्या समितीच्या माध्यमातून जे काही विकसित केलेलं पोर्टल असेल त्या विकसित केलेल्या पोर्टलवरती ही माहिती साठवण्याचं काम सुरू झालेलं आहे. आता ज्या व्यक्तीचा त्या ठिकाणी निधन झालं असेल कुटुंब प्रमुखाचं, त्या व्यक्तीचं आपल्याला काय द्यायचं आहे, त्या व्यक्तीचं आपल्याला आधार कार्ड द्यायचं आहे. त्या व्यक्तीने ज्यावेळेस आपण बँकेचं कर्ज घेतलं त्यावेळेस आपल्याला 7/12 होल्डिंग ज्या काही मागितलेल्या आहेत त्या 7/12 होल्डिंग द्यायच्या आहेत. त्याचबरोबर त्या शेतकऱ्याने जर फार्मर आयडी काढली असेल तर ती फार्मर आयडी द्यायची आहे. परंतु या ठिकाणी काय करायचंय, जी व्यक्ती वारसा आहे, त्याची पत्नी वारसा असेल किंवा मुलगा वारसा असेल, अशा शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी बँकेचं पासबुक आपल्याला ओपन करायचं आहे नवीन. आणि त्याचबरोबर तुमचं स्वतःचं आधार कार्ड, जे वारसा असेल, पत्नी असेल तर पत्नीचं, मुलगा असेल तर मुलाचं, जे काही प्रथम वारसा असेल त्याचं कागदपत्र द्यायचे, बँकेचं पासबुक आणि आधार कार्ड. आणि जी व्यक्ती मयत झाली त्या व्यक्तीचं मृत्यूचा दाखला. अशा पद्धतीने मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आपण कागदपत्र जमा करा. आणि जे काही नॅशनलाइज बँक असतील त्या नॅशनलाइज बँकेला सुद्धा आपण माहिती द्या. म्हणजेच काय तर बँकेचं पासबुक, आधार कार्डची झेरॉक्स आणि त्याचबरोबर वैयक्तिक, म्हणजे जी काही व्यक्ती मयत झालेली आहे त्याच व्यक्तिगत व्यक्तीचं म्हणजेच मृत्यूचा दाखला, अशा पद्धतीने कागदपत्र द्या. किंवा जर तुम्हाला नॅशनल बँकेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे सध्या कागदपत्र मागण्यात आले नसतील तर त्याची छाननी फक्त, म्हणजे जी व्यक्ती मयत असेल त्या व्यक्तीची माहिती ही बँकेला कळवा. आपल्या घरातील जे काही कुटुंब प्रमुख असेल तो मयत झालेला आहे आणि त्याची मृत्यूचा दाखला, बँकेचं पासबुक, स्वतःचं आणि आधार कार्ड, अशा पद्धतीने कागदपत्र द्या. ही एक महत्वाची माहिती होती. आणि त्याचबरोबर आता बँकेचं कर्ज माफ करत असताना कोणत्या बँकेचं कर्ज माफ केलं जाणार, नॅशनलाइज जे काही बँक असेल त्या सर्व नॅशनलाइज बँकेचं कर्ज माफ केलं जाणार आहे. त्याची माहिती सुद्धा पोर्टलवरती अपलोड सुरू झालेली आहे. आता जे काही ॲक्सिस बँक असेल, IDBI बँक असेल, त्याचबरोबर ॲक्सिस बँक, ICICI बँक, IDBI बँक असतील, HDFC बँक असतील, या बँकेला परत सांगतो, बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आहेत की या बँकेचं आमचं कर्ज माफ होणार का. परत सांगतो मित्रांनो, जर तुम्हाला ती बँक दत्तक असेल, आता दत्तक म्हणजे काय बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती पडत नाही, कारण तर त्या बँकेने आपलं गाव दत्तक घेतलेलं असेल. म्हणजे आपल्याला इतर कोणती बँक कर्ज देत नाही, फक्त तीच बँक आपल्याला कर्ज देते. आणि जर तुम्हाला ॲक्सिस बँक असेल, HDFC बँक असेल, IDBI बँक असेल, HDFC किंवा ICICI बँक असेल, असे जे काही बँक असेल त्या बँकेने जर तुम्हाला दत्तक घेतलेलं असेल तरच त्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे. आता जे काही नॅशनलाइज बँक असतील या सगळ्या नॅशनलाइज बँकेची माहिती ही जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे.
मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेचं सुद्धा माहिती जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ही माहिती अपलोड सुद्धा झालेली आहे. आता शेतकऱ्यांची कर्जमाफ करत असताना 2017चं कर्ज थकीत असेल, 2019चं कर्ज थकीत असेल, अशा देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे आणि त्या संदर्भात आपण व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे. त्या माहितीप्रमाणे तुम्हाला सगळी माहिती त्यामध्ये मिळेल. आता 2017 किंवा 2019 ज्या शेतकऱ्यांच्या केवायसी झाल्या होत्या परंतु त्या शेतकऱ्यांची कर्जमाफीचा जो काही निधी असेल तो पोर्टलवरती अपलोड झाला नव्हता, अशा देखील सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकारने आणि कोर्टाने सुद्धा आदेश दिले होते. उच्च खंडपीठाने सुद्धा ते आदेश दिले होते आणि त्या पद्धतीने ते देखील शेतकरी यामध्ये पात्र असणार आहे. परंतु तुम्ही जर 2017 किंवा 2019ला कर्ज घेतला असेल, त्याची परतफेड केली असेल, परत तुम्ही 2020ला रेग्युलर झाला असाल आणि त्यानंतर 2024 पर्यंत काही शेतकरी थकीत असेल, अशा देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. आणि जर बँकेचं कर्ज आपण रेग्युलर भरत असेल 2025 पर्यंत, आपण जरी व्याज जरी भरला असेल तरी आपलं व्याज जरी भरलं असेल तर आपण ते रेग्युलर मध्ये गेलो, म्हणून अशा शेतकऱ्यांसाठी 50,000 ते 1,00,000 रुपयाचं अनुदान सुद्धा दिलं जाईल, अशी देखील माहिती काही समोर आली होती. आता महत्वाचं म्हणजे आपल्याला बँकेचं कर्ज माफ करत असताना कोणती माफी दिली जाणार आहे, म्हणजे तुमचं पुनर्गठन माफ केलं जाणार का? होय, केलं जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर पीक कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज माफ केलं जाणार का? हो, ते देखील कर्ज माफ केलं जाणार आहे. आणि जर तुम्ही रेग्युलर असाल तर त्याला प्रोत्साहनपर अनुदान 50 ते 1,00,000 रुपयांचं तरतूद केली जाऊ शकते. आणि जर मोठ्या प्रमाणात उठाव झाला तर त्या देखील शेतकऱ्यांचं कर्जमाफ हे पूर्णपणे होऊ शकते. आता ज्या पद्धतीने तुम्ही जर पीक कर्ज घेतलं असेल, पीक कर्ज होईल, पुनर्गठन होईल, चालू जर बँकेचं कर्ज असेल त्याचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल. परंतु जर आपण शेतामध्ये विहीरसाठी कर्ज घेतलं असेल, शेततळ्यासाठी कर्ज घेतलं असेल तर अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर तुमचं तारकुंपण असेल, या तारकुंपणसाठी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जात नाही किंवा त्याचं मॉर्गेज केलं जाते, म्हणून त्या देखील शेतकऱ्यांना हे कर्ज माफ केलं जात नाही. आता अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील की ते देखील जे काही तारकुंपण असेल किंवा विहिरीचं कर्ज असेल हे सुद्धा शेतीसाठीच लावलेलं असते, परंतु असं शेतकऱ्यांचं कर्जमाफ हे होत नाही. जर तुम्ही ट्रॅक्टरचं कर्ज घेतलं असेल, आता तुम्ही म्हणसाल की शेतीसाठी ट्रॅक्टर लागते, त्या ट्रॅक्टरचं आपण कर्ज घेतलं असेल, आपली 7/12 त्या ठिकाणी गहाण केलेली असेल तर अशा सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफ दिलं जात नाही. कारण तर ते काही शेतकऱ्यांचं उत्पन्न असेल त्याला नफा मिळण्यासाठी ते ट्रॅक्टरचं लोन दिलं जाते, म्हणून अशा देखील शेतकऱ्यांचं कर्जमाफ हे केलं जात नाही. आता त्याचबरोबर जर तुम्ही पाईपलाईनसाठी कर्ज घेतलं असेल तर अशा देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही. कारण तर हे जे काही कर्ज असतात ते मॉर्गेज केलेले कर्ज असतात किंवा ते शेती उपयोगी जरी असतील ते शेतीतून उत्पन्न वाढवण्यासाठी हे कर्ज दिले जाते, म्हणून असे देखील शेतकऱ्यांचं कर्जमाफ हे केलं जात नाही. आता महत्वाचं म्हणजे जे काही नॅशनलाइज बँके असतील त्या नॅशनलाइज बँकेचं कर्जमाफ केलं जाणार आहे. पुनर्गठन असेल ते देखील शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं जाणार आहे. परंतु जे काही इतर कर्ज घेतलेले असतील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही. परत सांगतो, जर एखादी घरातील व्यक्ती मयत असेल तर त्या शेतकऱ्यांचं त्या व्यक्तीचं मृत्यूचा दाखला आणि आपलं स्वतःचा वारसा असतील त्याचं बँकेचं पासबुक, आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्ड अशा पद्धतीने कागदपत्र द्या. त्याचबरोबर तुमची फार्मर आयडी काढली असेल तर ती फार्मर आयडी सुद्धा द्या. अशा पद्धतीने जे काही वारसा असतील त्या वारसाच्या कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकार विचार करेल आणि त्या देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. अशा पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असताना पुनर्गठन, पीक कर्ज, त्याचबरोबर रेग्युलर कर्ज असेल हे कर्ज माफ केलं जाणार आहे. परंतु ट्रॅक्टर, तारकुंपण, विहिरीचं कर्ज, दुधा म्हशी असतील, दूध जनावरे याच्यासाठी आपण कर्ज घेतला असेल तर अशा शेतकऱ्यांचं कर्जमाफ हे केलं जात नाही. आता जर या संदर्भात परत राज्य सरकारने काही फेरफार केले तर ते विचार वेगळा राहील, परंतु आरबीआयच्या नियमाप्रमाणे ही माहिती होती. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.